तुम्हाला तर माहिती आहे ना माझी दिवसाची सुरुवात कशी होत्या। सकाळी उठलं की नाही पहिला या लागते बघा गोट्यात, आणि गोट्यात आलं की नाही शान तेन काढायचं आणि ते गॅसमध्ये ठेवून टाकायचं। मग शान काढून झाल्यानंतर ना आमची दारात की नाही आई की नाही चुलीला जाळ लावायची बघा। सकाळ सकाळी आम्ही चुलीवर पाणी तापवतोय आणि इथं आई की नाही आमची चुलीला जाळ लावायची। चुलीला जाळ लावून झाल्यानंतर मग बसलो बघा धार काढायला। धार काढायला की नाही बसलो तिथनं की नाही सुरुवातीला बघा एक ग्लासभर की नाही फ्रेश दूध मार लागते बघा म्हशीचं, त्याच्याशिवाय आपली का सुरुवात होत नाही। म्हशीचं दूध की नाही एक नंबर खतरनाक लागते आणि कॅल्शियम एक नंबर असते त्यात, आणि रोज एक सकाळी पिलं की नाही बॉडी पण तंदुरुस्त राहते हो। त्यामुळं शेतातील कामं करायचे असतात दिवसभर, त्यामुळं की नाही सकाळ सकाळी पहिला एक ग्लासभर दूध गच्च मारला। त्यानंतर काय केलो पांढरीची धार काढली। पांढरीची धार काढून झाल्यानंतर की नाही राधाची आमच्या धार काढा चालू केली बघा। राधाची धार काढायच्या अगोदर की नाही असं बांधा लागते। राधा आमची जरा वांड आहे, लाता मारत्या, गिर गाय आहे त्यामुळं की नाही लाता उडवत्या। त्यामुळं पहिला असं बांधून त्यांनी घ्यायचं आणि बांधून झाल्यानंतर मग बसायचं बघा धाराला, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही। मग राधाची धार त्यांनी काढून घेतली। मग तिथनं बाहेर आलो बघा। ह्यो बघा ह्याचं नाव गुलाल आहे। ह्यो आता एक 7 दिवसाचा आहे। ह्याला दूध पाजून घेतलो त्यानंतरनं मग दूध कसा प्याला आला बघा, गुलाल नाव आहे। तर मग ह्याला पाजल्यानंतर मग आमचा इकडं यसबा आला बघा भाजीराव, ह्याचा गिन्ना खायला आला आहे काय। मग ह्यो पण इकडं सुंदरीला, हिचं नाव सुंदरी आहे, सुंदरीला का नाही दूध पाजायला आला आहे। मग यसबान आणि मीनं दोघांनी पण दूध पाजलं। दूध पाजून झाल्यानंतर मग दुसरं काम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं होतं म्हसरासनी पाणी पाजणे। मग तिकडनं जाऊन का नाही सेंटेक्समधनं 2 घागऱ्या पाणी घेऊन आलो आणि पहिला ह्या म्हशीला दाखवलं। म्हस आमची का नाही सकाळ सकाळची पाणी लई पित्या। मग म्हसरासनी पाणी दाखवून झाल्यानंतर काय केलो म्हटलं गोट्यात पाणी ओता लागते। मग गोटा जरा चकचकीत करून घेतला। त्यानंतर का नाही ते पाणी साठलेलं होतं का नाही ते खराट्यानं सगळं बाहेर त्यांनी टाकलं बघा। गोटा चकचकीत ठेवावा लागतोय, सकाळ संध्याकाळ का नाही गोट्यात पाणी मारा लागतोय बघा। मग पाणी त्यांनी मारून झालं त्यानंतर मग वैरण कुट्टी करा चालू केली बघा। सकाळचं आपलं डेली रुटीन असते, वैरण त्यांनी कुट्टी झाली। त्यानंतर टब घेतला आणि भरा चालू केला। सकाळी एक टब फुल, संध्याकाळी एक टब फुल असं जनावरांनी वैरण टाकतोय। मग म्हसरासनी वैरण टाकून झाली। तिथनं आलो बकऱ्यांच्या गोट्यात। मग बकऱ्यांच्या गोट्यात आल्यानंतर पहिला हे सिडनेट वर करतोय बघा, त्यामुळं का नाही दिवसाचं ऊन बिन येते। मग त्यानंतर बकऱ्यासनी वैरण त्यांनी टाकून झाली, क्रेटमध्ये वैरण ठेवली। त्यानंतर आलो बघा। मग कोंबड्या वाट बघाल तिथं, मग कोंबड्यासनी तांदूळ त्यांनी टाकलं काय। तांदूळ टाकल्यानंतर मग थेट आलो इथं फौजींचं का नाही शेतात जरा काम करायचं होतं। ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा, आवडला असेल तर फॉलो करायला लागतंय। सप्लाय जय हिंद जय महाराष्ट्र।